नमस्कार. कसे आहेत सगळे? मस्त मजेत ना? मजेतच असायला हवं. मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छानशा व्हिडिओमध्ये. आजच्या दिवसाची सुरुवात, व्हिडिओची सुरुवात किचनपासूनच करते. सकाळी लवकर उठले, आवरलं, मस्त अशी अंघोळ केली. आज हेअर वॉश करायचा होता, पण माझ्याकडे शॅम्पूच नव्हता. मागच्या वेळेसही असंच झालं, मी विसरले शॅम्पू आणायचं आणि आजही तेच झालं. सकाळी म्हणजे रात्री माझ्या उशिरा लक्षात आलं होतं, पण हे म्हटले की इतक्या उशिरा मी काही जाणार नाही आणि मला वाटलं की ते सकाळी आणून देतील मला, पण त्यांनी काही आणून दिलं नाही. आता माझ्याकडे काही ऑप्शनच नव्हता. साबणाने तर हेअर वॉश करूच शकत नाही आणि म्हटलं जेव्हा मी धनुषला सोडायला स्कूलमध्ये जाईल ना, तेव्हा मग येताना मी शॅम्पू घेऊन येणार आणि मग नंतरनं हेअर वॉश करणार. पण तात्पुरतं म्हटलं पहिल्यांदा अंघोळ तरी करून घेऊयात छान अशी आणि मग कामांना सुरुवात करूयात. तर इथे पहिल्यांदा मी कणिक मळून ठेवली. आज अहोंना टिफिन दिलेला नव्हता, त्याच्यामुळे मग चपाती वगैरे काही सकाळी बनलेली नव्हती. म्हटलं आता धनुच्या टिफिनला तर चपाती द्यावीच लागणार, कारण ते कंपल्सरीच आहे. आज मी धनुच्या टिफिनला सॉस दिला होता, पण तो घरी आल्यानंतर मस्त एक झोप काढली आणि मग मला सांगायला लागला की मम्मी तुम्हाला टिफिनला भाजीच दे बरं. मी म्हटलं का रे बाबू, तुला कोणी सांगितलं? तर म्हटलं टीचरांनी सांगितलं. तर सांगितलं आहे की नाही मला माहीत नाही, पण असू देत, काहीतरी रेस्ट्रिक्शन पाहिजेतच. बाकीच्या स्कूलमध्ये मी बघितले त्यांच्या टिफिनला रोजचे फ्रूट्ससुद्धा लागतात. म्हणजे माझ्या जवळचीच एक व्यक्ती आहे, त्याचा मुलगा आहे, सो ती मला सांगत होती अगं फ्रूट्स पण डेली द्यावे लागतात. त्यांचा चार्ट असतो तो ह्याचा टिफिनचा, भाजी चपाती आणि एखादं फ्रूट्स लागतं. म्हणजे त्यांनी जे सांगितले तेच फ्रूट्स टिफिनमध्ये द्यायचं, असं काहीतरी आहे वाटतं. आता मी त्याला सॉस दिला होता, तर त्याचं एवढं मला तो सांगत होता की मम्मी भाजीच दे म्हणून. आणि भाजी मी रोज त्याला डब्याला देते, पण जेव्हा ह्यांच्यासाठी टिफिन घरामध्ये बनत नाही ना, त्यावेळेस मी स्वतःसाठी किंवा त्याच्यासाठी काय बनवून देत नाही. प्रॉपर त्याच्यासाठी बनवत असते, पण कधी कधी मग कंटाळा करते. आज बेसनपोळी बनवली असती, पण बेसनपीठ घरामध्ये नव्हतं, म्हणून मग मी फक्त चपाती आणि सॉस त्याला दिलं होतं. पण त्याच्यावरनं पण त्याने मला खूप जास्त ऐकवलं. जसं बोलायला शिकलं आहे ना, तसं स्कूलमधली रेगणार एक तर मायापाशी शेअर करतो. म्हणजे स्कूलमधून येतानाच मम्मी हे असं झालं, मम्मी ते तसं झालं, आणि खरंच मला खूप भारी वाटतं. म्हणजे ह्याच्या अगोदर मी दिवसभर घरात एकटी असायची, तो सोबत असला तरी पण तो बोलत नसायचा, त्यामुळे मला काय हे व्हायचं नाही. मीच एकटी बडबड करत असायची. पण जेव्हा आपल्याला पुढून पण रिप्लाय भेटतो ना, त्यावेळेस ते जगण्याची मज्जाच काही वेगळी असते आणि मी ते धनुसोबत अनुभवते आहे. इतकं हॅप्पी दिवस आहेत ना, की काहीच सांगू शकत नाही तुम्हाला. चला आपल्या रुटीनवरती येता बाकीच्या गप्पा तर काय होतच राहतात. त्याच्यानंतरनं मग कणिक भिजून झाले की लगेचच मी चपाती बनवून घेतली त्यासाठी एकच. आणि मला ना आता आजकाल, म्हणजे मी तुम्हाला आधी म्हटलं होतं ना की आमच्याकडचे गहू आहेत ना, जे मम्मीकडचे आत्ता पिकलेले होते, ते काही व्यवस्थित झालेले नाही आहेत. म्हणजे चपाती वगैरे त्याची व्यवस्थित होत नाही. पण जेव्हा मी दळण दिलं होतं ना, त्यावेळेस ताईंना सांगितलं होतं की तुमच्याकडचे 1-1.5 किलो गहू त्याच्यामध्ये टाका. तर त्यांनी मिक्स करून दिलं होतं. त्या चपातीचा स्मेल भाजल्यानंतर इतका भारी येतो ना, असं वाटतं की गरम गरमच चपाती खावी. म्हणून मग मी फक्त त्यासाठी एक चपाती बनवून घेतली आणि म्हटलं की मी त्याला जेव्हा सोडून येईल ना स्कूलमधून, त्यावेळेस मग मी माझ्यासाठी गरमागरम चपात्या बनवेल आणि मी सुद्धा सॉससोबत खाणार होते. आणि फर्स्ट टाईम सॉससोबत खाणार होते. मला बघायचं होतं कसं लागतं आहे ते, पण इतकं अप्रतिम आणि इतकं भन्नाट होतं ना की तुम्हीसुद्धा ट्राय करा, असं मी तुम्हाला खूपदा सांगेल. कारण मला पर्सनली ते खूप जास्त आवडलं आणि फर्स्ट टाईम खाल्लं होतं बरं का मी. तर इथे चहासुद्धा तयार झाला होता. मग त्याला पण उठवलं आणि त्याला पण मग चहान दूध प्यायला दिलं. त्याच्या दिवसाची सुरुवातच चहा आणि दुधापासून होत असते. ब्रश करायच्या आधी फक्त चूळ भरतो आणि त्याच्यानंतरनं लगेच त्याला चहान दूध पाहिजे असतं, कारण उठल्या उठल्या मुलांना खूप जास्त भूक लागते. चला आता आम्ही इथे मस्त दोघंजण चहा एन्जॉय करतो. चहा घेऊन झाल्याच्या नंतरनं मी लगेच त्याचा टिफिन पॅक केला. तोपर्यंत चपाती पण थंड झाली होती. आणि मला असं तुम्हाला सांगायचं होतं, म्हणजे की लवकर का टिफिन वगैरे पॅक करते मी, तर धनुष काय लवकर उठत नाही. आणि मग मी काय करते, बाकी सगळी माझी तयारी करून घेते, स्वतःचंही आवरते आणि त्याच्यानंतरनं मग धनुषला उठवून त्याला आंघोळ वगैरे घालून मग रेडी करते. कारण तो जवळजवळ 10च्या आसपास उठतो. म्हणजे इतक्या लेट उठतो ना की काय सांगायलाच नको. मग 11:45ला तर घरातून आम्हाला निघायचं असतं. मग त्याची धावपळ व्हायला नको, माझीही व्हायला नको, म्हणून मी आधी प्रिपरेशन करते. अगदी त्याचा स्कूलचा युनिफॉर्म, त्याचा टॉवेल वगैरे सगळं बाथरूममध्ये नेऊन ठेवते. आणि आत्ता मी त्याला ब्रश देऊन आले होते. दूध पिल्यानंतरनं परत त्याला बेडवरती लोळायचं होतं. मग बाहेर सोप्यावरती तो लोळत पडला आणि मग मी त्याला उठवलं, लगेचच ब्रश करायला दिला. तर तुम्हाला दिसेल बघा जवळून जाताना कसा ब्रश, म्हणजे टी व्ही समोरच त्याला ब्रश करायचा होता. ॲक्च्युली त्याला सकाळी सकाळी टी व्ही बघायची असते. आजकाल धनुचं टी व्ही बघण्याचं प्रमाण खूप जास्त कमी झाले असं मला वाटते. जेव्हा सकाळी बघून जातो ना टी व्ही, तो आल्यानंतरनं टी व्ही बघतच नाही, हे म्हणायला पण काही हरकत नाही. आल्यानंतरनं त्याच्या छोट्या छोट्या गाड्या आहेत ना, त्याच्यासोबत तो खेळत बसतो. असो, आता आज मला देवपूजा वगैरे करायची होती. आता देवपूजा तर काही करायची नाही आहे, फक्त दिवाबत्ती करायला लागते. पण
जशी मला देवपूजा करायची नव्हती ना, तसं हेच रोज सकाळचं दिवाबत्ती करून जात होते. त्यामुळे घरातलं वातावरण खूप फ्रेश असायचं. उठल्यानंतरनं कोणतं काम करू आणि कोणतं नको एवढी एनर्जी असायची अंगामध्ये. आता आज पण ते करून गेलेत सकाळी, पण मी हेअर वॉश केलं नव्हतं त्यामुळे मी काही लवकर देवांजवळ गेलेच नाही. पण म्हटलं चला आता जे बाकीचं आपलं आहे ना रुटीन ते हे करूयात, म्हणजे कंटिन्यू करूयात. जसं की बेडशीट वगैरे चेंज करणं, फरशा पुसणं, कपडे वगैरे धुवून टाकणं, त्या सगळ्या गोष्टी. पण त्याला सोडायला जायच्या आधी म्हटलं जेवढं मला पॉसिबल होईल ना तेवढं मी करत असते, कारण आल्यानंतरनं मी 15-20 मिनटं काहीच करत नाही. म्हणजे तुम्ही समजू शकता माझ्या फिलिंग्स. म्हणजे 10-15 मिनटं आपण चालून आल्यानंतरनं, ते पण उन्हामध्ये, आपली कॅपॅसिटी सगळी लो होते. त्याच्यामुळे मी जरा वेळ बसते. त्याला ब्रश करायला दिला होता ना, तोपर्यंत तो बोलला होता की मम्मी तू काम कर म्हणून. तो स्वतः तोंडानं म्हणला होता की मम्मी तू काम कर. मग म्हटलं चला बेडशीट वगैरे काढून घेऊयात. ब्लँकेटच्या वगैरे घड्या करून ठेवल्या. नवरात्रीच्या आधी मस्त मी तिन्ही पण आमचे जे ब्लँकेट्स आहेत ना ते वॉश केले होते. आता म्हटले बेडशीट पण भिजत घालूयात. त्याच्यानंतरनं सगळी कपडे भिजत घातली, त्याला आंघोळ घातली, त्याला स्कूलला सोडून आल्यानंतरनं मस्त 1.5-2 बादली कपडे होते, तेवढी सगळी कपडे वॉश केली, फरशी पुसून घेतली आणि त्याच्यानंतरनं मग मी हेअर वॉश केला. फक्त हेअर वॉश केला आणि उद्या ग्रीन कलरचा आहे, ग्रीन कलरची साडी घालायची, पण आज होता येल्लो कलर. माझ्याकडे येल्लो कलर होता तरी पण मी सकाळी तो ड्रेस काही वेअर केला नव्हता, कारण मला हेअर वॉश करायचा होता म्हणून. आणि कामांमध्ये ड्रेस थोडेफार ओलेसुद्धा होतात, म्हणून मग मी सकाळी ग्रीन कलरचा ड्रेस वेअर केला होता. आता मस्त येल्लो कलरचा ड्रेस घातला आहे आणि हेअर वॉश वगैरे करून घेतला. हेअर वॉश झाल्यानंतर इतकं रिलॅक्स फील होतं ना की काय सांगायलाच नको. त्याच्या आधी मी सगळी माझी कामं करून घेतली होती, त्याच्यामुळे मी तर अजूनच रिलॅक्स होते. काय छोटी मोठी घरातली पडलेली कामं असतात ना ती फक्त आवरायची होते. काल रात्री मी एवढी एनर्जीनं कामं केली ना, म्हणजे काल संध्याकाळी 5 वाजल्यापासून मी कामं आवरत होते. अगदी टॉयलेट बाथरूममधला जो आमचा बॉक्स आहे ना बनवलेला फर्निचरचा, तो सगळा क्लीन करून घेतला. महिन्याचा किराणा जवळजवळ संपतच आला आहे, त्याच्यामुळे तेही सगळं रिकामं होतं. मग जेवढं मला वाटतं आहे ना की बाबा हे करणं आता गरजेचं आहे, ते सगळ्या गोष्टी मी आवरून घेतल्या. बाथरूममधला पण जो तो बॉक्स होता ना त्यातलं पण सगळं सामान रिकामं करून घेतलं. ज्या वस्तू टाकून द्यायच्या होत्या त्याही टाकून दिल्या. परत बेडरूममधल्या विंडो पुसून घ्यायच्या होत्या, त्याही पुसून घेतल्या. आणि धान्य टिपामध्ये भरून ठेवायचं होतं, कारण सोप्यामध्ये ठेवल्यानं ना व्हेंटिलेशन होत नाही आहे, म्हणून मग मी ना बाहेर गॅलरीमध्येच एक मोठा टिप भरून ठेवलं आहे सगळं धान्य. काही गहू चाळायचे तेही खाली ठेवून दिलेत आणि बाकी सगळं मग टोटली आवरून घेतलं होतं. त्यामुळे माझी मॉर्निंग खूप जास्त फ्रेश झाली होती. आता इथे मस्त मी आवरून आले, लिपस्टिक वगैरे लावली, कारण त्याच्याशिवाय मला चैन पडत नाही. लिपस्टिक लागतेच, लिपस्टिक आणि टिकली. आता काजळ मी लावतच नाही, खूप दिवस झालं मी काजळ लावलं नाही, कारण माझ्या डोळ्यांना खूप जास्त खाज सुटते काजळ लावल्यानंतर. कोणतंच काजळ सूट होत नाही, पण ठीक आहे, जेव्हा साडी वगैरे घालते त्यावेळेस लावते. झाला त्रास तर तेवढा सहनसुद्धा करते. त्याच्यानंतर मग मी देवाचं म्हटलं बघावं जरासं. ह्यांनी जो कलश पूजला होता ना, म्हणजे जो घट बसवला होता ना, त्याला हळदी कुंकूच लावलं नव्हतं. म्हणजे जे हळदी कुंकाचे नाम ओढतात ना ते लावलेले नव्हते. तर चला म्हटलं काहीतरी कमी ते आपण पूर्ण करूयात. आणि जेव्हा आपल्या स्वतःच्या हाताने दिवाबत्ती देवपूजा होत असते ना, तेव्हा ती फिलिंग खूप भारी असते. मी ना प्रॉब्लेम असल्यानंतर कपाळाला हळदी कुंकूसुद्धा लावत नाही. आणि मग ते इतकं चुकल्यासारखं वाटतं ना. तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये बघत असाल की माझ्या नेहमीच कपाळाला कुंकू असतं. अगदी संध्याकाळची देवपूजा करताना मी जेव्हा लावते ना तेव्हा ते झोपेपर्यंत माझ्या तसंच कपाळाला असतं. सकाळचं सुद्धा खूप वेळ असतं, म्हणजे लवकर हळदी कुंकू कपाळाचं जातच नाही, एवढाच मी मोठा टिळा लावून घेते आणि ते मला खूप जास्त आवडतं. म्हणजे सकाळी त्यांनी अगरबत्ती वगैरे लावून गेलं तरी पण म्हटलं चला आपण आपल्या हाताने सगळं आवरलं आहे ना, तर छानसं धूपसुद्धा लावूयात म्हणून छान असं धूपसुद्धा लावून घेतलं. आणि घट बघा किती मस्त उगवला आहे. अजून तर खूपच जास्त त्याची ग्रोथ होणार आहे. तुम्हाला रोजच्या व्हिडिओमध्ये मी छोटा का होईना, म्हणजे थोडासा का व्हिडिओमध्ये होईना तुम्हाला घट दाखवणारच आहे, कारण मला ते बघायला खूप जास्त भारी वाटतं. आणि मागच्या वर्षीचा जेव्हा आत्ता घट बघते ना त्यावेळेस तर मग खूपच भारी वाटायला लागतं. त्याच्यानंतर मग बेडशीट अंथरायला घेतलं. हे इलॅस्टिकचं आहे ना तर ते खूपच इझी आहे, पटकन बसून जातं. पण जे नॉर्मलवालं आहे ना ते काय लवकर बसत नाही. ते डबल बेडचं आहे, इतकं मोठं आहे ना, मग ते लवकर त्याच्या डिझाईन पण व्यवस्थित सापडत नाहीत, त्यामुळे टाकायला खूप जास्त त्रास होतो. पण मी पण हुशार आहे, ज्या दिवशी हे घरी असतात ना त्याच दिवशी मी ते बेडशीट टाकते किंवा संध्याकाळच्या वेळेला टाकते, जेणेकरून ते सुद्धा मला हेल्प करतात. हे काय नाही, इलॅस्टिकचं असल्यामुळे ना व्यवस्थित प्रॉपर बसतंसुद्धा. आणि आता मी ह्यांना सांगितले की दिवाळीमध्ये मला भले साडी घेऊ नका, म्हणजे असं नसतं त्यांचं काय की तुला हे नाही घेणार ते नाही घेणार. स्वतःसाठी माझ्यासाठी कोणतीच गोष्ट ते नाही म्हणत नाहीत. पण जेव्हा मी म्हणते ना त्यांना की बेडशीट्स घ्यायचे, घरातलं बाकी सामान काय घ्यायचं, तेव्हा त्यांचं म्हणणं असतं की असू देत घेऊ कधीतरी, असं तसं म्हणणं असतं. पण ह्यावेळेस मी त्यांना सांगितलं की
एक वेळ मला साडी नाही घेतली ना ह्या दिवाळीत किंवा ड्रेस नाही ना घेतला तरी पण चालेल, पण मी तुमच्याकडून भांडून हे बेडशीट आणि कवर घेणार म्हणजे सोफ्याचे कवर आणि हे विंडोजचे जे काय आपले पडदे असतात ना ते घेणार असं त्यावरती ते बोललेले की हो म्हणून. विचार आहे पिंपरीला जायचं पडदे वगैरे अजून घ्यायला, म्हणजे एक आहेतच हे, पण थोडंसं वेगळं काहीतरी म्हणून मग मी जाणारच आहे पिंपरीला. बघू आता कसं काय होतंय ते, आणि दिवाळीची शॉपिंग आधीच करायची असं पण सांगितले. बघू आता प्लॅन कसा चालतोय ते, नाहीतर मग त्यांना काम आलं, वेळ नसला किंवा पाऊस पडत असला तर बाहेर जाणं काय होतच नाही. बेडशीट वगैरे व्यवस्थित अंथरून घेतलं आणि बेडशीट टाकल्यानंतर ना किती मस्त दिसतंय ना, म्हणजे एक लुकच पूर्ण चेंज होतो. आणि मी तुम्हाला सांगते पर्सनली की डार्क कलरची बेडशीट कधीच घेऊ नका, घेतले तर नेहमी फेंट कलरचे घ्या, ते खूप जास्त छान दिसतात बेडवरती. इथे कपडे होते काही थोडेफार घड्या घालायचे काल धुतलेले, मग म्हटलं ते पण लगेच घड्या करून घेऊयात. 10 मिनिटांसाठी असू देत किंवा 15 मिनिटांसाठी जी एनर्जी असते ना ती काही जास्तच असते. आता बघा मला धनुषला आणायला जायचं होतं आणि मला वाटते 1:30 वाजले असतील आत्ता, पण एवढ्यात माझी एवढी भरभर कामं झाली ना की काय सांगायलाच नको. जे 2 तासात होणार नाहीत ना ते 15 मिनिटात होतात, कसं काय काय माहिती. आणि घरातले सगळं काम आवरून झाल्यानंतर जे असते ना फिलिंग ती खूपच भारी असते. धनुष मला रोज स्कूलमधून येताना विचारत असतो, मम्मी तू फरशी पुसली, मम्मी तू भांडी घासली, किंवा तू अजून काय काम केलं का. म्हणजे कुणालाच विश्वास नाही बसणार की तो असं बोलतो म्हणून, पण तो खरोखर बोलतो असं मला नेहमी वाटतं की मी त्यावेळेस व्हिडिओ शूट करावा. आणि जेव्हा मी डोर ओपन करून आतमध्ये आले ना, म्हणजे तो तो पहिल्यांदा येतो बरं का, मग तो आला ना, आज बेडशीट वगैरे चेंज केलेलं बघितलं होतं तर त्याला एवढा आनंद झाला होता की मम्मी तू हे केलं, मम्मी तू ते केलं. त्याच आनंदामध्ये त्याचं किती वेळ नाचणं चाललं होतं. देवाचं सामान आजकाल खूप जास्त वाढत चालले असं मला वाटते, कारण ना तो पूर्ण बॉक्स भरून शेजारचा जो ड्रॉवर आहे ना त्याच्यामध्ये पण सगळं देवाचंच सामान आहे. अजून पण मी काही मिशोवरून गोष्टी मागवल्या, त्या हळूहळू मी तुमच्यासोबत शेअर करेल. मला होम टूरचा व्लॉग बनवायचा आहे, त्याच्यासाठी ही सगळी मेहनत चालली आहे. बघू आता कसं कसं सक्सेस होतं आहे ते. त्याच्यानंतरनं मग मी सकाळी तुम्ही बघितलं असेल चहा ठेवताना चहा पावडर डब्यामधली संपली होती, मग मी त्याला सोडून येताना ना मी माझ्यासाठी शॅम्पू आणि मस्त चहा पावडरसुद्धा घेऊन आलते. म्हटलं संध्याकाळी जर लवकर चहा नाही ना भेटला तर आपल्याला एनर्जेटिक वाटणारच नाही, म्हणून मी आठवणीने येताना चहा पावडर घेऊन आले. असं छोट्या पाऊचमधली कधीच आणत नाही, पण जी मला पाहिजे ना ती तिथं नव्हती, म्हणून मग मी छोट्या पाऊचमधली आणली. म्हणले 1-2 दिवस ह्याच्यावरतीच काम चालवायचं किंवा संध्याकाळी ते येताना घेऊनसुद्धा येतील. साखरसुद्धा त्यातली संपली होती, मग साखर काढून ठेवायला घेतली. आणि असं वाटतंय ना भरणी खूपच जास्त छोटी आहे, त्याच्यामुळे काय 2-3 दिवस पण ह्यातली साखर पुरत नाही, लगेचच संपून जाते. पण ठीक आहे, हे तर समोर जेव्हा ठेवते ना युनिटवरती त्यावेळेस खूपच छान वाटतं ते, एक वेगळाच लुक येऊन जातो. मला असं वाटतं की किचनमध्ये अजून माझ्याकडे काहीतरी वेगळं सामान असावं, पण मी मिशोवरती जेव्हा बघते ना त्यावेळेस मला काहीच चांगलं व्यवस्थित दिसत नाही. पण बघू जेव्हा डीमार्टमध्ये जाईल ना त्यावेळेस मी नक्कीच आता किचनसाठी काहीतरी घेणार आहे. आणि हॉलमध्ये पण ठेवण्यासाठी एक छानशी गोष्ट मागवली, अगदी कमी किमतीमध्ये आहे, ती आल्यानंतर शेअर करेल. त्याच्यानंतर मग संध्याकाळच्या वेळेला भांडी घासायला घेतली, म्हणजे 5 वाजता भांडी घासायला घेतली. जणूचे टिफिन असतील किंवा आमच्या संध्याकाळचे चहाचे भांडे असतील. आज तवा वगैरे पण तसाच होता चपातीचा सकाळच्या, म्हटलं सगळं एकदमच घासून घेऊयात. संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी किचन परत तयार करून घेतलं. बघा ना, रात्री झोपताना पण सकाळचा विचार करायचा, दुपारी भांडी घासताना पण संध्याकाळचा विचार करायचा. आपल्या मनामध्ये नेहमी सतत हेच सुरू असतं. आणि इतकं स्वच्छ किचन बघून असं वाटतं ना कधी कधी नको यार स्वयंपाकच नको करायला आता, किंवा छाटछूट काहीतरी करून मोकळं होऊयात. 2 दिवस झालं सँडविच खायची खूप जास्त क्रेविंग्स होते धनुषला, पण हे काय येताना आणत नाही आहेत, कारण त्यांना यायला उशीर होतो त्याच्यामुळे, आणि गडबडीतसुद्धा येतं त्याच्यामुळे काहीच आणत नाही आहेत. पण आज तरी बघू, सँडविच जर म्हणजे करायचं असेल तर मग मी जास्तच खुश, कारण सँडविच नेहमी तेच बनवतात. मी फक्त भाज्या वगैरे कट करून द्यायचं काम करते, बाकी चीज वगैरे लावणं किंवा सॉसेस वगैरे लावणं बाकी सगळं ते करतात. त्याच्यामुळे मग मी खूप जास्त हॅप्पी होते. बघू आजचा प्लॅन कसा होतो आहे, काय होतो आहे. जर केलंच तर उद्याच्या व्हिडिओमध्ये मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. आजचा व्लॉग खूपच जास्त मोठा झाला आहे आणि नक्की तुम्हीसुद्धा एन्जॉय केला असेल माझ्या या कामासोबत, छान अशा किचनसोबत. मी माझा आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपण भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय.